नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 20 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली ATM व्हॅन कोणी लॉन्च केली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, त्रिपुरा ग्रामीण बँक. ओके, तर त्रिपुरा ग्रामीण बँकेने सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली ATM व्हॅन लॉन्च केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली ATM व्हॅन म्हणजे त्रिपुरा ग्रामीण बँकेने लॉन्च केलेली आहे, जी की सोलार पॉवर्ड ATM व्हॅन आहे. ओके, आणि हे देशातील पहिलेच पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे ATM व्हॅन म्हणून ओळखले जाते. आणि हे ग्रामीण दुर्गम भागामध्ये बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी तयार केली गेलेली व्हॅन आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. 28व्या राष्ट्रकुल वक्ता परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच नवी दिल्ली. तर नवी दिल्लीमध्ये 28व्या राष्ट्रकुल वक्ता परिषदेचे आयोजन होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 28व्या वक्ता परिषदेचे उद्घाटन केले आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. भारतीय गिर्यारोहक चरित्र रॉय यांनी यशस्वीरित्या माउंट अकोंकागुआ वर यशस्वीपणे चढाई केली आहे, तर तो कोणत्या देशात आहे? तर बघा, माउंट अकोंकागुआ हा अर्जेंटिना या देशामध्ये आहे. ऑप्शन डी याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो अर्जेंटिना. ओके, तर भारतीय गिर्यारोहक चरित्र रॉय यांनी नुकतीच माउंट अकोंकागुआ यावरती चढाई केलेली आहे. ओके, आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, अर्जेंटिना या देशामध्ये हा म्हणजेच पर्वत स्थित आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनोस आयर्स. ओके, तर ब्युनोस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस नुकताच केव्हा साजरा करण्यात आला? बघा, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारी दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे 16 जानेवारी. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, इंडो तिबेट सीमा पोलिसांचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे सुश्रुत सिंग कपूर. तर सुश्रुत सिंग कपूर यांची इंडो तिबेट सीमा पोलिसांचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. बामनवास कंकर ही नुकतीच कोणत्या राज्यातील पहिली सेंद्रिय पंचायत बनली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बामनवास कंकर ही जी सेंद्रिय पंचायत आहे ती राजस्थान या राज्यामध्ये बनली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राजस्थानमधील पहिली बामनवास कंकर ही सेंद्रिय पंचायत बनलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी पंचायत आहे या पंचायतीने रासायनिक खतं, कीटकनाशके व कृत्रिम उपायांचा वापर पूर्णपणे बंद करून पूर्णपणे सेंद्रियरित्या शेती व पशुपालन पद्धती स्वीकारलेल्या आहेत, म्हणूनच ती सेंद्रिय पंचायत बनलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. पीपल फर्स्ट AI हा प्लॅटफॉर्म भारतीयांना AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपलब्ध करून देण्यासाठी कोणी सुरू केला आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी जिओ. ओके, तर जिओने पीपल फर्स्ट AI हा जो प्लॅटफॉर्म आहे तो भारतीयांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेला आहे. ओके, तर बघा लक्षात ठेवा, मुकेश अंबानी जे की जिओचे म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी पीपल फर्स्ट AI प्लॅटफॉर्म हा सुरू केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. अक्कापडे ही योजना नुकतीच कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी कर्नाटक राज्याने अक्कापडे ही योजना सुरू केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा, वेगवेगळ्या योजना तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जातात, तर महत्त्वाचे आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, अक्कापडे ही जी योजना आहे ती कर्नाटक राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि ही योजना महिला आणि अल्पवयीन मुलींची सुरक्षा व समाजातील सामाजिक समस्या जसे की बालविवाह, छळ
यांना प्रतिबंध करण्यासाठी राबवली जात आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. कोणत्या वर्षापर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 2030पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे जे उद्दिष्ट आहे ते केंद्र सरकारने बालविवाहमुक्त भारत या मोहिमेअंतर्गत ठेवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा ही बालविवाहमुक्त मोहीम आहे त्या अंतर्गत ही उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे आणि ज्याचा उद्देश म्हणजे बालविवाहाची प्रथा देशामध्ये पूर्णपणे हटवणे हे आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न आहे. बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. बायोबिट्युमनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी भारत. तर आपला भारत देश बायोबिट्युमनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिलाच देश बनलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी अवशेषातून बायोबिट्युमिन तयार केले जाते, जे की रस्त्यांच्या बांधकामामध्ये पारंपरिक बिट्युमिनचा पर्याय म्हणून वापरले जाऊ शकते. आणि याची घोषणा रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेज मंत्री म्हणजेच नितीन गडकरी यांनी वैश्विक पहिले व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्याची घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.